नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी आली आहे त्रिवेंद्रमच्या जवळच असलेल्या जटायू अर्थ सेंटरला आणि आता बघते, एक्सप्लोर करते आणि तुम्हालाही दाखवते। रावणाशी झालेल्या युद्धात रामासोबत पूर्ण भारतवर्ष उभा ठाकला होता। सेतू बांधायला मदत करणारी छोटीशी खारुताई, महाबली हनुमान, अंगद व त्यांची वानरसेना आणि वृक्षराज जांबुवंत सर्वजण रामासोबत होते। अजूनही असा एक शूर योद्धा होता की जो सीता रक्षणार्थ महाबलाढ्य रावणाशी लढला, तो म्हणजे पक्षीराज जटायू। इथे 200 रुपये एंट्री फी आहे चालत जायचं असेल तर, आणि रोपवेनी जायचं असेल तर अजून 200 रुपये भरायला लागतात। सो आता बघते मी, आम्ही तर रोपवेनीच जाऊ मोस्टली। बघते आता इथे बाकी पण खाणं पिणं अलाउड नाही आहे, आत मिळण्यासाठी सिक्युरिटी चेक इन वगैरे आहे। खायचे पैसे पदार्थ अलाउड करत नाहीत आत नाही जात, तर ते सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि आता बघते, मस्त आहे, वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट स्कल्पचर आहे बर्डचं, हे जटायू अर्थ सेंटर आहे। तर इकडे त्रिवेंद्रमला आलात तर हे बघितलंच पाहिजे। त्रिवेंद्रम पासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर पक्षीराज जटायूंचे स्मारक आहे। आज मी तेच स्मारक बघायला निघाले आहे। चला तर माझ्याबरोबर बघूया जटायू अर्थ सेंटर। सीता हरण करून आकाशमार्गे रावण लंकेला निघाला। सीतेचा आक्रोश जटायूच्या कानी पडला। सीतेचे रक्षण करण्यासाठी सरसावलेल्या जटायूचे रावणासोबत घनघोर युद्ध झाले। जटायूने आपल्या चोचींनी, पंखांनी, पंजांनी रावणावर वार केले। या हल्ल्याने रावणाचा रथ विभंगला। जटायूने पराक्रमाची शर्थ केली। शेवटी रावणाने आपल्या तलवारीने जटायूचा पंख छाटला व जटायू खाली पडला। श्रीराम सीतेचा शोध घेत दक्षिणेत पोहोचेपर्यंत जटायू मृत्यूशी झुंज देत होता। सीतेला घेऊन गेलेल्या रावणाची माहिती श्रीरामांना देऊन जटायूने आपले प्राण सोडले। अशी मान्यता आहे की जटायूचे अवशेष याच ठिकाणी पडले। जटायू स्मारकाच्या मागील बाजूस श्रीरामांचे एक देऊळ आहे। बाजूलाच श्रीरामांच्या पावलांचा ठसा असल्याची लोकांची श्रद्धा आहे। स्त्रीचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारा रामायण काळातील जटायू हा आजच्या काळातही आपला आदर्श असायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट करून सांगा। जटायू स्मारक बघून आम्ही आमच्या हॉटेलवर परत गेलो त्रिवेंद्रमला। हॉटेलचं नाव क्लासिक सरोवर पोर्टिका। हॉटेल खूपच छान होतं, क्लीन होतं आणि अगदी मेन एरियात होतं। एक जस्ट क्विक रूम टूर देते तुम्हाला। हॉटेलवर थोडा आराम करून संध्याकाळी पद्मनाभ स्वामी मंदिर बघायला परत बाहेर पडलो। संध्याकाळच्या दिव्यांच्या रोषणाईत मंदिर खूपच सुंदर दिसत होते। मंडळी, सावरकरांच्या भाषेत सांगायचे तर
हिंदी महासागर, सिंधू सागर आणि गंगासागर ह्यांच्या संगमावर आहे कन्याकुमारी.